लाज आहात तुम्ही. अरे गर्व बाळगा मराठी असल्याचा. शिवाजी महाराजांची 390वी जयंती आपण थाटामाटानं साजरी केली आहे. सगळे उपस्थित आहेत आणि नगरपालिकेने आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 390वी जयंती आहे. ज्यांनी महाराष्ट्राला एक स्वतंत्र ओळख करून दिली, स्वातंत्र्याचा अर्थ समजवला आणि गुलामगिरीतून आपल्या सर्वांची सुटका केली, असे छत्रपती शिवाजीराजे न्यायप्रिय, दूरदृष्टिकोन आणि शूर योद्धा होते आणि त्यांची आज 390वी जयंती आहे. त्यांना आपण सर्वांनी विनम्र अभिवादन करून करते आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवरायांच्या 390व्या जयंतीनिमित्त आज पंढरपूरमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये सर्व स्तरातून छत्रपतींची जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंतीच्या निमित्तानं आज पंढरपूरमध्ये जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम केलं आहे आणि त्याला जे आज लिफ्टची जी व्यवस्था आज सुरुवात केली त्याचं आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अख्ख्या महाराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती ही महाराष्ट्रभर दिवाळी म्हणून साजरी केली जात आहे. तर येणाऱ्या काळात आपल्याला दिवाळी दसऱ्यापेक्षा पण महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला येणाऱ्या काळात दिलं जाईल. छत्रपतींच्या महाराजांच्या जयंतीनिमित्त आज एक प्रत्येकाने काही ना काहीतरी चांगला संकल्प करावा या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. आज संपूर्ण देशाचं असणारं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यात अतिशय उत्साहानं साजरी केली जाते. या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये सर्व राजकीय पक्ष, सर्व पक्ष, जाती, धर्म बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलेल्या आदर्शाला सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणाऱ्या या माझ्या महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुद्रा. आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात नव्हे जगामध्ये एक अखंड भगवा ध्वजाची स्थापना करून संपूर्ण जगाला हिंदू धर्माची शिकवण दिली. आणि या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजींच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये उत्साहात साजरी होत असताना माझ्या तरुण बांधवांना, माझ्या तरुण वर्गांना, बालवृद्धांना या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर असणाऱ्या एका तरी गोष्टीचा आचरण करावं आणि त्यामुळं येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारे राज्य तयार करण्यासाठी आपला हातभार लागावा. यासाठी सर्व ज्येष्ठ, आबालवृद्ध, तरुण, महिला आणि या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेवर होणाऱ्या अत्याचारावर
वाचा पडली नव्हते तर त्याला शासन कसं द्यावं हे शिकवलं होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन माझ्या माता भगिनींचा संरक्षण करण्यासाठी तरुण वर्गाने पुढाकार घ्यावा एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुजन प्रतिपालक कोळवाडे प्रसन्न श्रीमंत राजा छत्रपती शिवराय यांच्या 390व्या जयंतीचा हा उत्साह आज अखंड भारत देशात नव्हे तर भारत देशाच्या बाहेर, त्याचबरोबर पंढरपूर शहरातील त्या उत्साहातच अतिशय दिमागात या ठिकाणी हा उत्साह साजरा केला जात आहे. सर्व शिवप्रेमी शिवभक्तांना या ठिकाणी संभाजी ब्रिगेड आयोजित सार्वजनिक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा अध्यक्ष या नात्यानं व सर्व पदाधिकारी, माझे सर्व सहकारी, सर्व मार्गदर्शक या सर्वांच्या वतीनं सर्व शिवप्रेमींना शिवभक्तांना शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आयोजित सार्वजनिक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं आज संध्याकाळपासून ते 22 तारखेपर्यंत या ठिकाणी बहुसंख्य असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमालाही पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थिती राहावी. शगुन साडी सेंटर, लग्नांची खरेदी आणि खरेदीचं समाधान, महिलांची हौस आणि सणाची मौज म्हणजेच शगुन सारीज. सिल्क साडीचे भव्य शोरूम. आमच्याकडे पैठणी, बनारसी शालू, प्रिंटेड साड्या, कॉटन साड्या, डिझायनर कॅटलॉग साड्या, प्युअर सिल्क, कांजीवरम, घागरा चोली, फॅन्सी ड्रेस मटेरियल आणि रेडीमेड ब्लाउज. नाविन्यपूर्ण साड्यांचा खजिना शगुन सारीज. प्रत्येक सणाच्या खरेदीवर आकर्षक सूट म्हणजेच भव्य डिस्काउंट. आमचा पत्ता शगुन सारीज, नाथ चौक, घोंगडे गल्ली, पंढरपूर.